नमस्कार, मी संगीता तुमचं माझ्या व्लॉग्समध्ये स्वागत करते। तर आमच्या इथे करंजाड्यात महोत्सव चालू झाला आहे, फेस्टिवल चालू झाला आहे 21 तारखेपासून आणि पुढच्या 21 तारखेपर्यंत आहे, महिनाभर आहे। आणि म्हणूनच मी आज अद्वैताला घेऊन तिथे जायचं ठरवलं होतं। मला 2 दिवस झाले जायचंच होतं तिला घेऊन, पण नाही जमलं काही कारणास्तव। सो मी तिला आज घेऊन गेले होते आणि मला तिला वेगवेगळे जे पाळणे असतात त्यांच्या इथे, जसं की ही कारचं असेल, तिकडे एक विमानाचं होतं आणि एक ट्रेन होती, अजून बरेचसे होते, पण ते जरा जास्त रिस्की होते, त्यामुळे मला तिला तिथे बसवायला इच्छा झाली नाही। हे छोटे छोटे होते, त्यामध्ये तिने खूप एन्जॉय केलं। मला आधी वाटलं की ती घाबरेल किंवा काही, पण ती अजिबात घाबरली नाही, खूप एन्जॉय केलं। उलट ती उतरत नव्हती त्या गाडीतून। आणि त्यानंतर मी तिला ट्रेनमध्ये बसवणार होते आणि ट्रेनमध्ये गर्दी होती आधी खूप, आणि मग वेटिंगवर होते बरेच जण। त्यानंतर आम्हाला नंबर मिळाला, आम्ही बसलो, पण अद्वैताला सेपरेट बसायचं होतं आणि ती इथे जास्त खुश दिसत नव्हती। सो मी तिला मांडीवर घेऊन बसले होते, कारण समोर पण बसणार होती माणसं त्यामुळे। आणि खूप अद्वैताने एन्जॉय केलं आणि मला तिला घेऊन यायचं होतं, कारण हा तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे जो असा फेस्टिवलमध्ये पाळण्यांमध्ये बसणं वगैरे। मुलं घाबरतात, पण अद्वैता अजिबात घाबरली नाही, तिने खूप एन्जॉय केलं। अशा प्रकारे बरेच तिथे पाळणे होते, जसं की बसण्यासारखं लहान मुलांसाठी, पण अद्वैतापेक्षा जरा मोठे असतील त्यांच्यासाठी ते चांगलं होतं। बरीचशी दुकानं यावेळेस आहेत आणि खूप बघण्यासारखं आहे तिकडे, किंवा मुलांसाठी काही खरेदी असेल किंवा बाकी गोष्टी ज्या मुलींना लागतात, बांगड्या, कानातले, मुलींसाठी बेल्ट्स वगैरे असतील, हेअर क्लिप्स असतील किंवा मंगळसूत्र, गळ्यातले हार वगैरे, हे खूप सारं बघण्यासारखं आहे तिकडे। एकदा नक्की भेट द्या आणि एकदा जाऊन याच, कारण हे जे सगळं दिसतंय लहान मुलांचं ते 10-10 रुपीजला। नंतर आम्ही इकडे आलो आणि हे बघितलं, लहानपणाची आठवण झाली, हे खूप खाल्लंय आणि आत्ता नकोसं वाटतं। आंबावडी मी घेतली कारण मला ती आवडते, आणि ही जी शिरापुरी आहे ती आम्ही आमच्या लहानपणी खूप खाल्ली आहे, जसं की हे फेस्टिवल्स वगैरे असायचे 10 दिवसांचे, त्यासाठी। बाय।